नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा आपला ग्रॅटिट्यूड जर्नल हे कशा पद्धतीने लिहायचं याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार. ग्रॅटिट्यूड जर्नल लिहिण्यासाठी आपल्याला 5 महत्त्वाच्या गोष्टी ह्या लागणार आहेत. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला अशी छोटीशी एक ग्रॅटिट्यूड डायरी बनवावी लागेल किंवा तुमच्याकडे जर एखादी नोटबुक असेल तर तीही चालेल. तुम्हाला ही डायरी अशा ठिकाणी ठेवायची आहे की ज्या ठिकाणी ही डायरी तुम्हाला रोज दिसेल आणि तुम्ही त्यामध्ये ग्रॅटिट्यूडचे पॉझिटिव्ह अफर्मेशन हे लिहू शकाल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला वेळ ही ठरवावी लागेल. एकतर तुम्ही सकाळी लिहू शकता किंवा रात्रीच्या वेळेस तुम्ही अफर्मेशन हे लिहू शकता. ही महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या डायरीमध्ये तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टीच लिहा आणि या गोष्टी तुम्ही वर्तमान परिस्थितीमध्ये लिहायच्या आहेत की जेणेकरून ह्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या आहेत आणि त्याबद्दल तुम्ही आभार व्यक्त करत आहात, त्याबद्दल तुम्ही युनिव्हर्सला थँक्यू म्हणत आहात. चौथी गोष्ट, यामध्ये तुम्ही 3 ते 5 असे अफर्मेशन हे लिहायचे आहे. आणि 5वी गोष्ट, तुम्ही या डायरीमध्ये जे लिहिलं आहे ते युनिव्हर्स तुम्हाला 100% मिळवून देणारच आहे. या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा. ही डायरी लिहायची कशी याबद्दल आपण माहिती घेऊया. या डायरीमध्ये आपण काही मुद्दे व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत. पहिला मुद्दा, तुमचं स्वास्थ्य आणि शरीर. कितीही पैसा असला पण जर आपलं स्वास्थ्यच चांगलं नसेल तर त्या पैशाचा काहीही उपयोग होणार नाही. दुसरी गोष्ट, तुमचं कामकाज किंवा तुमचा व्यवसाय. आपण ज्या व्यवसायातून किंवा ज्या नोकरीतून पैसा मिळवत आहोत तो आपल्या उपयोगी येत आहे याबद्दल आपण धन्यवाद किंवा कृतज्ञ असलं पाहिजे. तिसरा मुद्दा, धन किंवा पैसा. आपल्या आयुष्यात आपण आतापर्यंत जेवढं धन कमवलं आणि जो पैसा मिळवला त्याबद्दल तुम्हाला मनापासून कृतज्ञ व्हायचं आहे आणि मनापासून थँक्यू हे म्हणायचं आहे किंवा लिहायचं आहे. चौथा मुद्दा, संबंध किंवा रिलेशनशिप. आपल्या नातेवाईकांशी, आपल्या पत्नीशी, आपल्या आई वडिलांशी आणि आपल्या परिवारासोबत कसे नातेसंबंध आहेत त्याविषयी आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे. आपले नातेसंबंध हे त्यांच्यासोबत चांगलेच असावेत याबद्दल तुम्ही कृतज्ञ व्हायचं आहे आणि धन्यवाद द्यायचा आहे. 5वा महत्वाचा मुद्दा, तुमच्या वैयक्तिक इच्छा. प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या काही वैयक्तिक इच्छा असतात. त्या इच्छा आपण या डायरीमध्ये लिहून त्याविषयीही तुम्ही धन्यवाद म्हणायचा आहे. आणि शेवटचा 6वा मुद्दा म्हणजे भौतिक वस्तू. आपल्या घरात ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्याविषयी देखील आपण मनापासून कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि त्याविषयी देखील तुम्ही तुमच्या डायरीमध्ये धन्यवाद हे लिहू शकता. ग्रॅटिट्यूड जर्नलमध्ये या गोष्टी तुम्ही कशा लिहिणार त्याविषयी थोडीशी माहिती आपण मिळूया. सर्वप्रथम तुम्ही असं अफर्मेशन लिहू शकता की माझं शरीर निरोगी आहे आणि माझ्या चांगल्या स्वास्थ्यासाठी धन्यवाद. मी जे काम करत आहे आणि ज्या व्यवसायातून मला पैसा मिळत आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद. माझ्या कुटुंबात, माझ्या परिवारासोबत माझे नातेसंबंध हे खूप चांगले आहे त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याविषयी ग्रॅटिट्यूड व्यक्त करून त्या अफर्मेशनच्या स्वरूपाने तुम्ही या डायरीमध्ये लिहायचे आहेत. तुमचं आयुष्य जसं आहे त्यासाठी तुम्ही आतापासूनच कृतज्ञ व्हायला शिका आणि ग्रॅटिट्यूड म्हणजे धन्यवाद द्यायला शिका. या गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टींचीही वाढ होत चालेल. अशाच प्रेरणादायी आणि पॉझिटिव्ह व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती व्हिडिओ हे पाहत चला. धन्यवाद.